काळाच्या पाठीमागे वाघ लागला आहे. वेळ तर बिचारी न सांगताच न बोलवताच आपली आपली येते आणि आपली आपली निघून जाते. पण मी मात्र भूतकाळातील जर का एखादी नकारात्मक घटना घडली असेल तर स्तब्ध आणि अस्थिर तिथेच उभी आहे का? हा प्रश्न वर्ष संपताना प्रत्येकाने एकदा स्वतःला विचारायला हवा. काय आहे, आमच्या क्लिनिकमध्ये एक पेशंट आला होता. कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या प्रियसीचं निधन झालं होतं. त्यामुळे तो जीवनामध्ये अतिशय एकटा पडला होता. ज्या वेळेला ते दोघं एकमेकांना भेटायचे त्यावेळेला तो तिला प्रत्येक वेळेला लिलीचं फूल द्यायचा आणि त्यांची तिथेच ती भेट प्रत्येक वेळेला पूर्ण व्हायची. काळ लोटला तरी सुद्धा तो या सगळ्या गोष्टी विसरू शकत नव्हता किंवा स्वीकारू शकत नव्हता. आता हळूहळू ती फुलं बघितली तरी, त्याचा वास आला तरी त्याला अस्वस्थता जाणवत होती. डोकं दुखत होतं, अचानक घाम येत होता, झोपही येत नव्हती आणि फारच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटायला लागलं होतं. त्याच्याशी बराच संवाद साधला की ज्या गोष्टी आपण बदलवू शकत नाही त्या आपण स्वीकारायला पाहिजे. कळत होतं पण वळत नव्हतं, अशी त्याची अवस्था झाली होती. मग काय बरं करायचं? बरेच वेळा त्याच्याशी संवाद साधूनही जराही त्याच्या परिस्थितीमध्ये आणि मनस्थितीमध्ये काही बदल होत नव्हते. एक प्रयोग करूया म्हणून आम्ही असं ठरवलं की ज्या वेळेला तो येणार होता त्या वेळेला अगदी एंट्रन्स पासून ते माझ्या कॅबिन पर्यंत सगळीकडे त्याच फुलांनी ती आम्ही सगळं रूम सजवून ठेवली होती. तो आला त्यावेळेला त्याने ती रंग, फुलं, वास, ती मादकता बघितली आणि तिथेच तो भयानक चिडला. पण मी ती फुलं सजवताना आणि ती रूम सजवताना सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की ती फुलं ही खोटी असायला पाहिजेत पण ती खरी जाणवायला पाहिजेत. तो आला, नेहमीप्रमाणे बसला. आल्याबरोबर ती जेव्हा त्याने माझ्याकडे बघितलं तिथेच तो माझ्या अंगावर त्याने ओरडायला सुरुवात केली. मॅडम तुम्हाला माहिती आहे ना, ह्या फुलांनी मला त्रास होतो, ह्यांचा वास मला अस्वस्थ करवतो, तरी तुम्ही आता इथे सगळ्या तुमच्या केबिन मध्ये रूम मध्ये तुम्ही याच फुलांनी सजावट केली आहे. तुम्ही मला ट्रीटमेंट देत आहात का तुम्ही मला त्रास देत आहात? मी काहीच बोलले नाही. मी त्याला म्हटलं तू पहिले जरा पाणी पी आणि शांत बस. तो म्हटला मला तुमचं पाणी वगैरे काही नकोय, मला आत्ता भयानक अस्वस्थ होतंय, माझं इमिजिएट डोकं दुखायला लागलंय, मला काय करू मला समजत नाहीये. त्याच्यावर मी त्याला म्हटलं जरा उठतोस का आणि ती जी फुलं घेत आहे ती जरा हातात घेऊन बघतोस का? नाही, मला काही तुमचं ऐकायचं नाही. म्हटलं अरे मी एकदा सांगते म्हणून तरी बघ, एकदाच. तो उठला. उठल्याबरोबर जशी त्याने ती फुलं हातात घेतली तसं त्याला स्पर्शानेच कळलं की ही फुलं खोटी आहेत. तिथे तो शांत बसला. आता ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीची आतुरतेने वाट बघत असतो, कधीतरी फोन येईल, कधीतरी एखादा मेसेज येईल, कधीतरी ती व्यक्ती परत येईल, कधीतरी खोटी आशा, ही जेव्हा आपण उराशी सत्य मानत असतो, बाळगून असतो, त्याच वेळेला आपल्याला ती खोटी गोष्ट सुद्धा खरी भासायला लागते. पण हे आभासी जीवन किती दिवस, ते काही खरं नाही. आता हळूहळू त्याने ती गोष्ट स्वीकारायला सुरुवात केली आहे आणि तो त्याच्यातून लवकरच पूर्ण बरा होईल.